जसं नदीमध्ये पाणी वाढेल आपण सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील बेगमपूरचा किल्ला पाहण्यासाठी जाणार आहोत। हा किल्ला सांगोला सोलापूर रस्त्याच्या मध्ये किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराशी आपण आलो असता आत प्रवेश केल्यानंतर एक छोटस रण मैदान, इथं शत्रू अचानक आल्यास इथं कोंडला जात होता आणि म्हटलं जात होतं। समोर मुख्य दरवाजा, या मुख्य लाकडी दरवाजामध्ये छोटासा दिंडी दरवाजा पण आहे। समोर दिसणारी मध्यभागी आहे हा मुख्य दरवाजा। मुख्य दरवाजाच्या वरती जाण्यासाठी दोन्ही बाजूने मोठे छोटेसे जिने आहेत की जे जिने चढून आपण वर जाऊ शकतो, वरून टेहळणी करता येऊ शकते। मुख्यतः हा किल्ला माचनूरचा किल्ला, त्यावरती मराठ्यांचे अचानक आक्रमण होत होते, ते थोपवून धरण्यासाठी नव्याने बांधलेला किल्ला। या प्रवेशद्वारा शेजारी असणार ही युद्धभूमी छोटीशी आणि त्याच्या शेजारीच एवढ्या बांधलेल्या आहेत की जिथं शस्त्रागार ठेवता येतील आणि सैन्यांना निवारा होईल अशी व्यवस्था केली होती। इथूनच दोन्ही बाजूने वरती जात येतं। मुख्य दरवाजाच्या बाहेर दिसणारा हा बुरुज, या बुरुजावरती ही टेहळणी बुरुज आहे। हे समोरील मुख्य दोन बुरुज आणि किल्ल्याला जोडले गेलेले 8 एकूण 10 बुरुज ह्या बेगमपूरच्या किल्ल्याला आहेत। सध्या हा किल्ला आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांच्या ताब्यात आहे। या बुरुजावरती जाण्यासाठी ह्या थोड्याशा धोकादायक अरुंद वाटा आहेत। पायऱ्यांची रुंदी खूप कमी आहे आणि पायरीमधील अंतर खूप जास्त असल्याने दमछाक होण्यासारखा किंवा जेमतेम अर्धा पाय बसण्या इतपत जागा आहे। अशा प्रकारे या तट भिंतीवरती येता येतात आणि इथून संपूर्ण परिसर निहाळता येतो, आतील बाजूचा त्याचबरोबर बाहेरच्या बाजूचा। आपण समोर दिसणाऱ्या या दर्ग्याला दोन्ही समाजाचे हिंदू मुस्लिम भाविक एक असतात दर्शनासाठी। याच दर्ग्याच्या दोन्ही बाजूला 2 कबरी आहेत। स्थानिक गावची शाळेची छोटी मुलं उत्सुकता म्हणून पर्यटकासोबत फिरत असतात आणि किल्ला दाखवण्याचं तेही काम करतात। चढण उतरण मात्र थोडीशी धोकादायक आणि खूप निमुळती आहे, खूप सांभाळून तोल सावरून उतरावं लागतंय। हातात कॅमेरा घेऊन चढणं उतरणं तर अवघडच आहे जरा। या पायऱ्यामध्ये मशाली रोवण्यासाठी ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या दिसत आहेत। महिलांना किंवा वयस्कर माणसांना वरती चढणं थोडस अवघड आहे। आतल्या परिसरामध्ये अशा जोडून असणाऱ्या बुरुजाला वरती जाण्यासाठी निमुळता अर्धगोलाकार जिना जातो, तो आपल्याला थेट त्या बुरुजावरती घेऊन जातो आणि त्या बुरुजावरती गेल्यानंतर आपण पुढील दृश्य पाहू शकतो। बुरुजावरती जाण्यासाठी बांधीव पायऱ्या नाहीत, पण मोठ्या अंतरावरती भिंतीतच दगड रोवली गेली आहेत, गुंतवली आहेत। एक समोर खुली आहे आणि त्याला लागूनच परत एक अर्धगोलाकार जिना जो विरुद्ध दिशेच्या बुरुजावरती घेऊन जातो। हा बुरुज भीमा नदीच्या बाजूला आहे आणि तिथून बुरुजावरून खूप लांबपर्यंत दृश्य नजरेस पडू शकतं। या बुरुजावरतीच जर शत्रू भिंतीला चिटकून वरती चढण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या अंगावरती गरम तेल अथवा गरम पाणी ओतण्याची सोय, तसंच ह्या छोट्या देवळी याच्यामधून तोफा टाकून लांबच्या शत्रूवरती मारा करण्यासाठी इतर बुरुजाप्रमाणे सोय केलेली आहे की ती विहंगम वाहणारी चंद्रभागा भीमा नदी। हे ते मूळचं घोडेश्वर गाव समोर एक अशी दिसत आहे। खूप जुन्या आणि पौराणिक वस्तू आहेत, वास्तू आहेत, कारण इथं प्रत्यक्ष औरंगजेबाचं 7 वर्षापेक्षा जास्त वर्ष वास्तव्य होतं। असंच उतरण्यासाठीचा निमुळता जिना, पायऱ्या परत एकदा छोट्या आहेत, एकाच व्यक्तीला खाली जाता येईल अथवा वरती येता येईल, तेही स्वतःचं डोकं सांभाळून। आणि त्यानंतर अशा भिंतीत रोवलेल्या दगड वजा पायरी त्याच्यावरून उतरावं लागतं। परत एकदा वयस्कर व्यक्तींना किंवा महिलांना थोडस अवघड आहे। इथं नंतर सुंदर बाग लावलेली आहे आणि त्याची थोडीफार काळजी पण घेतलेली आहे, त्यामुळे हा मुलांच्यासाठी अभ्यासासाठी शांत निवांत बसण्यासाठीचा एक छान आडोसा तयार झालेला आहे नैसर्गिकरित्या।
हीच ती मध्यभागी असणारी येथील वास्तव्यामध्ये औरंगजेबाच्या असं म्हटलं जातं की 70 राण्या दगावल्या गेल्या आणि त्यांची मुलगी झेबुनिसा ही पण दगावली गेली. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधलेला हा दर्गा आणि त्यावरूनच नाव दिलं बेगमवरून बेगमपूर फोर्ट. माझे नाव मुदस्सिर शिकली मनेरी. ही आहे बेगम बिमा साहिब दर्गा. हे औरंगजेब बादशाची मुलगी आहे. इथं तिची समाधी आहे. ती सगळ्यात त्यांचा एरिया आहे. तिथं झाडे ती लावलेली आहे. देखभाल करणारा, काळजी घेणारा केअरटेकर इथं असतात. आता हे सर्व आर्कॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या अखत्यारीत ताब्यात आहे. याची देखरेख आणि संरक्षण इथं असतं. पण दर्ग्यापासून थेट समोर पाहिलं असं म्हटलं जातं की त्यांच्या शिक्षकांची ही कबर आहे. त्यांच्या नावे हा दर्गा आहे. त्याच्या डाव्या साईडला नदी पात्रात घेऊन जाणारा एक रस्ता आहे. जे एकूण मुख्य दरवाजाशिवाय किल्ल्याला इतर 3 दरवाजे आहेत. हीच ते शिक्षकांची कबर म्हणता येईल. ते काही काळ उघडतात आणि नंतर बंद ठेवतात. त्याच्या उजव्या हाताला एक मस्जिद आहे. त्या मशिदीकडं जात असताना आपण समोर दिसणारी सर्व वास्तू किल्ला बांधण्यापूर्वी नव्हत्या. किल्ला बांधल्यानंतरच तयार झाल्या असाव्यात. समोर दिसणारा पाण्याचा टाका आहे. त्यामध्ये फाउंटन कारंजाची व्यवस्था दिसते. गांधीव आणि घडीव दगडापासून केलेलं कारंजे आहे. आणि हे समोर दिसणारी मस्जिद तर प्रार्थनेसाठी, नमाजासाठी त्यांच्या वेळेनुसार येत असतात. यावरती बारकाईनं पाहिल्यानंतर लक्षात येतं की हत्तीची मूठ लावून पाणी वर खेचण्यासाठीचा रहाट होता आणि त्या पाण्याचं या कारंज्यामध्ये पाणी सोडून नळाद्वारे त्याचा फाउंटन व कारंजे तयार केले जात होते. अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बुरुजावरती चढण्यासाठीच्या जराशा अवघडच वाटा आहेत आणि प्रत्येक बुरुजावरती या पद्धतीने जाता येतं. हा मुख्य रस्त्याकडे असणारा बुरुज आहे. याच्या समोर आणखी 2 पडके बुरुज दिसतात. ही ती मस्जिद, त्याची मिनार बराचसा भाग यातला पडलेला आहे. तर ही सोलापूर जिल्ह्यातली वास्तू की जिथे औरंगजेब स्वतः छावणीसह 7 वर्षाच्या कालावधीपर्यंत राहिले होते. इथे 2 बुरुज, त्यांना टेहळणी बुरुज म्हणतात. 2 प्रकारचं बांधकाम आहे, जुनं अधिक नवीन. ते त्या दर्ग्याच्या पूर्वेला असणारा इमारत नक्की दर्गा आहे की कोणती दुसरी खोली आहे माहित नाही. तो औरंगजेबाच्या मुलीचा झेबुनिसाचा दर्गा आणि हे विस्तीर्ण चंद्रभागेचं पात्र, त्याच्या बाजूला असणारा हा टेहळणी बुरुज, मध्ये असणारा दर्गा, तिथून दिसणार हे सर्व चित्र. या भिंतीवरून जाणं थोडस तोल सांभाळणं गरजेचं आहे. ठराविक तट भिंतीवरती अशा प्रकारे इकडून तिकडं या बुरुजावरून त्या बुरुजावर जाता येतं. काळजी घेणं खूप गरजेचं आहे. समोर दिसणारी मस्जिद, नदी किनारी दिसणारा बुरुज, ह्या तटावरती जाण्यासाठी भिंतीच्या आतून असलेला जिना आणि असे 2 ठिकाणी जिने केलेले आहेत की जे वरती तटावरती घेऊन जातात आणि इथून टेहळणी बुरुजावरून खूप लांबपर्यंत संपूर्ण चंद्रभागेचं दृश्य नजरेत पडतं आणि इथूनच टेहळणी केली जात होती. माचनूर मध्ये असणाऱ्या औरंगजेबाच्या किल्ल्यावरती पक्का बंदोबस्त असताना सुद्धा मराठ्यांनी अनेक वेळा गनिमी काव्याने टोळधाड टाकून लूट केली होती. त्याला पायबंद बसा म्हणून औरंगजेबाने नदीच्या या किनाऱ्यावरती हा किल्ला बांधला होता की ज्याचं नाव पुढं बेगमपूर किल्ला, बेगमपूर फोर्ट म्हणून केलं आणि तो संरक्षणासाठी पुढं उपयोगात आणला गेला. या किल्ल्यामध्ये ह्याच्या समोर दिसणाऱ्या वास्तवा किल्ल्यापूर्वी नव्हत्या, तर किल्ला निर्मिती झाल्यानंतर बांधल्या गेल्या असाव्यात. असे वेगवेगळे बुरुज, हा मशिदीवर घेऊन जाणारा जिना आणि मशिदीच्या वरून दिसणारं हे दृश्य, इथूनही टेहळणीसाठी त्याची रचना केलेली होती. समोर दिसणारा नवा आणि जुना पूल जो सांगोल्यावरून सोलापूरला घेऊन जातो, हे मिनार
आणि त्याच्या भोवती वाहणारी चंद्रभागा नदी. सध्या आपण आहोत ते बेगमपूरचा किल्ला, की ज्याचं पूर्वी नाव होतं घोडेश्वर. औरंगजेबाने जेव्हा इथं छावणी उभा केली तेव्हा त्यांनी या किल्ल्याचं नाव बदलून बेगमपूर असं केलं. इथं साधारण 1 एकरामध्ये पसरलेला किल्ला आहे. स्वतः औरंगजेब इथं राहायला होते आणि इथूनच त्यांनी पूर्ण हिंदुस्थानचा दिल्लीपर्यंतचा कारभार पाहिला होता. त्यांची सोबतच त्यांची राजधानी होती. या वास्तव्यादरम्यानच त्यांच्या काही राण्या इथं दगावल्याची इतिहासात नोंद आहे आणि त्यांची मुलगीसुद्धा इथंच दगावली. तिचा त्यांनी मध्ये प्रार्थनास्थळ समाधी किंवा दर्गा बांधलेला आहे. वरून दिसणारी शिवलिंग किंवा पिंडी पूर्वी इथं हिंदूंचं मोठं मंदिर होतं, शिवालय म्हणून. तर ते औरंगजेबाने उद्ध्वस्त करून नदीत फेकले आणि त्या पिंडी नंतर तिथंच तात्पुरत्या छोटासा चौथरा तयार करून त्यावरती ठेवल्या गेल्या. तर अशी बरीचशी ठिकाणं की मुस्लिमांच्या आक्रमणापूर्वी हिंदूंची प्रार्थनास्थळ असतील, मंदिरं असतील, धार्मिक स्थळं असतील, की जे त्या काळी उद्ध्वस्त केली किंवा बदलली गेली. हा एक आणखी एक दरवाजा की जो नदी पात्राकडं घेऊन जातो आणि तिथून खाली उतरण्यासाठी बांधीव दगडी पायऱ्या असणारा हा जिना किंवा पायऱ्या तो खालच्या तटभिंतीवरती संरक्षण भिंतीपर्यंत आणि तिथून पुढं आणखी एक छोटा जिना की जो नदी पात्रात काही अंतरावरती होडी असेल तर त्यामध्ये देवाणघेवाण ने आण करण्यासाठी त्याची व्यवस्था असावी. बऱ्याच ठिकाणी अशी झाडं झुडपं वाढलेली आहेत. हे समोर दिसणाऱ्या पिंडी, ह्या तटभिंतीला लागून असणारा हा दरवाजा, त्यातून येणारा हा जिना आणि हाच जिना इतका मोठा आहे. नंतर तो थोडा छोटा होऊन खाली नदीपात्रात, अर्थात तो पूर्ण नदीपात्रात उतरत नाही. किल्ल्याच्या बाहेर पडून नदीकडे जात असताना डाव्या बाजूला एक मठ सदृश इमारत दिसली. आत जाऊन पाहिलं असता ते श्री परमानंद स्वामींचा मठ आहे असे समजलं. सध्या त्याची मालकी वैयक्तिकरित्या खाजगी मालमत्ता म्हणून आहे. त्यात ब्राह्मण कुटुंब राहत आहेत आणि त्याची ते मठाची देखभाल तजवीज करत आहेत. विनंती केल्यानंतर ते घरी कोण असतील तर दर्शनापुरती परवानगी देत असतात. तेच ते काका जे स्वतः इथं वास्तव्याला आहेत आणि याची काळजी घेतात. त्याशी चर्चा केल्यानंतर जाणवलं की श्री परमहंसांनी बरेच काळ वास्तव्य केलं होतं. त्यांच्या भेटीसाठी अक्कलकोटचे श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रत्यक्ष इथं 1-2 वेळा आले होते आणि यांनी नंतर संजीवन समाधी घेतली, जी अरळीला आहे. इथून थोड्याशा अंतरावरती. या मठातून बाहेर पडल्यानंतर डाव्या हाताला एक आणखी मस्जिद दिसली. हे ऐतिहासिक गाव असल्यामुळं अशा बऱ्याचशा ऐतिहासिक वास्तू इथं आहेत, हिंदूंच्या, मुस्लिमांच्या. तसंच पुढे नदीच्या किनारी येत असताना उजव्या बाजूला लाकडामध्ये कोरलेलं घोड्याचं मुख असणारं प्रतीक आणि शेजारी छोटस हनुमानाचं मंदिर, लहानसा चौथरा आणि तिथूनच नदीत उतरणारी पायवाट. या नदीच्या किनाऱ्यावरून बांधीव वाट नसल्यामुळं रस्ता काढत त्या शिवलिंगापर्यंत किंवा पिंडीपर्यंत जावं लागतं. ह्याच 2 मोठ्या आखीव रेखीव त्यापैकी एक व्यवस्थित कोरीव पिंड आहे आणि दुसरी पिंड मात्र थोडीशी क्षतिग्रस्त झालेली जाणवते. पूर्वी इथं शिवालयाचं मंदिर होतं आणि ते मंदिर उद्ध्वस्त करून ह्या पिंडी नदीत फेकल्या गेल्या आणि तिथं किल्ला बांधला आणि नंतर काळाच्या ओघात या पिंडी जिथं टाकल्या तिथंच थोडासा कच्चा चौथरा तयार करून त्यावरती त्या पिंडी ठेवण्यात आल्या, बसविण्यात आल्या, असं इथली लोक स्थानिक सांगतात. सोलापूर जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये पण
इथं देवालय असल्याचा उल्लेख होता. ही पाठीमागे दिसणारा मशिदीचा भाग हे मुख्य गावचं दैवत घोडेश्वर म्हणून महादेव मंदिर पण याला म्हणतात. मोठा परिसर आहे. डाव्या बाजूला हनुमानाचं छोटस मंदिर आहे. मोठा सभा मंडप आणि इथं महादेवाची पिंड आहे. समोर नंदी आहे. बरीच मोठी पिंड आहे आणि याच पिंडीवरती महादेवाच्या अश्वाच्या पुढच्या पायाच्या खुणा आहेत. पिंडीवरती घोड्याचे पूर उमटले आहेत आणि ते काकांना विचारलं असता काकाने जे नेहमीच्या सेवेला असतात पूजेला असतात त्या काकाने येऊन समक्ष ते खूर दाखवले. नवीन माणसाला घोडेश्वरी ही म्हणून माहिती नसते. हां हां बेगमपूर सांगितलं पहिलं गाव घोडेश्वरी आहे. मूळगाव. आणि त्या खाली ज्या पिंडी दिसल्या दर्ग्याच्या किंवा किल्ल्याच्या बाजूला हायच्या खंडात तिथं पूर्वी मंदिर होतं का टाकलेलं त्या आतून उचलून तिथं टाकलेलं. अच्छा अच्छा अच्छा. औरंगजेब 11 वर्ष होता मात्र. आणि तुर्बत आहे.